पनीर करत असताना आपण म्हशीचं दूध घ्यावं, कारण त्याच्यामध्ये फॅट भरपूर असते। गाईचं दूध सुद्धा घेतलं तरी चालतं, त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात आणि ते आपल्या शरीराला उपयोगी ठरतात आयुर्वेदिक दृष्टिकोनातून। नमस्कार मंडळी, चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। बघा, अशा पद्धतीने मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये मी हे दूध गॅसवर ठेवून दिलेलं आहे आणि आता आपण त्याला थोडं हलवत राहू। त्याला गॅस चालू केलेला आहे। आपण हे दूध सारखं हलवलं तर त्याच्यावर साय येणार नाही। आपण ह्या दुधाला साय येऊ द्यायची नाही। सगळं जे फॅट आहे ते पूर्ण त्या दुधामध्येच मिक्स करून हलवत राहायचं सारखं। बघा, अशा पद्धतीने हे दूध हलवत राहायचं। बघा, आता बऱ्यापैकी हे आपलं दूध शिजलेलं आहे। थोडी उकळी पण येत आहे। अशा पद्धतीने हे दूध शिजवून घ्यायचं व्यवस्थितरित्या। सारखं सारखं हलवत राहायचं, जेणेकरून त्याला खाली डागणार नाही किंवा करपणार नाही किंवा लागणार नाही। अशा पद्धतीने जर आपण हे दूध हलवत गेलो सारखं सारखं तर त्याला साय येणार नाही। आणि असं हे दूध उकळी येईपर्यंत आपण हे गरम करून घ्यायचं। चांगली उकळी आली की आपण त्याच्यामध्ये हे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। अशा पद्धतीने हे मीठ टाकून घेतलेलं आहे मी आता। आणि आता बघा, अशा पद्धतीनं आणि हे 2 लिंबू घेतले। 2 लिंबू घेऊन मी हे काप करून घेतलेले आहेत लिंबाचे। आता मी त्याचा रस काढून घेते। ह्या 2 लिंबाचा मी 2 रस काढून घेतला। जवळपास 2 चमचे जवळपास रस झालेला आहे। आणि ते आता मी त्याच्यासाठी डायल्यूट करण्यासाठी मी त्याच्यामध्ये 2च चमचे पाणी घालून घेते। बघा, अशा पद्धतीने याच्यामध्ये हे पाणी घालून घ्यायचं, कारण लिंबाचा स्ट्रॉंगनेसपणा कमी करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आणि बघा, हे बऱ्यापैकी आता उकळी आलेली आहे। दुधाला बऱ्यापैकी उकळी आलेली आहे। आता सारखं हलवत राहायचं दुधाला। खाली न डागू द्यायचं नाही खाली बुडाला, त्यामुळे आपण सारखं सारखं ह्याला हलवत राहायचं। अशा पद्धतीने आपण हे दूध शिजवलेलं आहे। आणि बघा, आता त्याच्यामध्ये मी हे थोडं 1 चमचा लिंबाचा रस हा करून ठेवलेला होता तो मी घातलेला आहे याच्यामध्ये। आता लिंबाचा रस मी घालून घेतला त्याच्यामध्ये। आता हे थोडंसं हलवून घ्यायचं। बघा, आता थोडं 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 पनीर व्हायला सुरू झालेलं आहे। थोडं थोडं पनीर व्हायला सुरू झालेलं आहे बघा। आता त्याच्यामध्ये आता राहिलेला रस मी त्याच्यामध्ये टाकून घेतला पूर्ण। बघा, आता पनीर झालेलं आहे। त्याचं पाणी एकीकडे आणि त्याचं जे फॅट आहे ते वेगळं वेगळं झालेलं आहे। अशा पद्धतीने मी हे पनीर करून घेतलेलं आहे। जास्त वेळ शिजवायचं नाही, जेणेकरून तो रबरी बनणार नाही। आता ह्या बाउलमध्ये एक कपडा घेतला आणि त्याच्यामध्ये हे आपण केलेलं पनीर आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं। हे सगळं ओतून घ्यायचं याच्यामध्ये, कारण हे पाणी सुद्धा आपण टाकून द्यायचं नाही। चपात्या करत असाल तर चपात्याला हे आपण पाणी घ्यायचं। भात केला तर भाताला घालून घ्यायचं। भाजी केली, पातळ भाजी केली तर पातळ भाजीला हे पाणी घालून घ्यायचं। हे पाणी वाया घालायचं नाही, कारण त्याच्यामध्ये पूर्ण न्यूट्रिएंट असतात, त्यामुळं आपण हे पाणी टाकून द्यायचं नाही। बघा, अशा पद्धतीने हे आपण ओतून घेतलेलं आहे। सावकाशपणे आपण चारी बाजू कडा धरायच्या आणि हे काढून घ्यायचं। आता हे सगळं पाणी निसरू द्यायचं व्यवस्थितरित्या आणि हे आपण बाजूला काढून घ्यायचं। आता एक पातेलं घेतलं, थंड पाणी ठेवलेलं आहे। त्या पातेल्यामध्ये ह्या पाण्यामध्ये आपण हे काढलेलं पनीर हे बुडवून घ्यायचं, जेणेकरून आपला लिंबाचा जो स्ट्रॉंगनेसपणा असतो त्याच्यामधला ह्या पाण्यामध्ये निसरून जातो आणि आपलं पनीर आपल्याला खायला व्यवस्थित राहतं।
बघा अशा पद्धतीने हे पनीर काढून घेतलेलं आहे. थंड पाण्यामध्ये मी बुडवून घेतलेलं आहे. त्याच्यामधला लिंबाचा स्ट्रॉंगनेस पण मी काढून घेतलेला आहे. आणि आता हे गरम आहे त्यामुळं हातामध्ये मी धरू शकत नाही. हे थोडं थोडं सावकाश मी ह्याचं गोल करून घेते. ह्याच्यात मधलं जे पाणी आहे ते मी व्यवस्थितरित्या काढून घेत आहे. बघा अशा पद्धतीने हे पाणी काढून घ्यायचं. बघा हे पाणी आता व्यवस्थितरित्या निसरून जात आहे. सगळं व्यवस्थितरित्या काढून घ्यायचं. बघा हे अशा पद्धतीनं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे आपण ह्या भांड्याच्या वर आपण हे पनीरचं जे बांधून ठेवलेलं जे गाठोडा होतं ते ठेवलेलं आहे. आणि आता त्याच्यावर हे मी भाजी कट करायचं जे कटर आहे ते त्याच्यावर ठेवलं आणि त्याच्यावर हे खलबत्त्याचं बत्ता ठेवला. जास्त पण ओझं ठेवायचं नाही, जास्त कमी पण ठेवायचं नाही, सौम्य ठेवायचं. बघा अशा पद्धतीने हे जवळपास 20 ते 25 मिनिट मी हे ठेवलेलं होतं. आता हे आपण काढून बघू कसं झालंय ते. बघा अशा पद्धतीने हे आपलं पनीर झालेलं आहे. बघा अशा पद्धतीने, कारण घरामध्ये केलेलं हे ह्या काय वस्तू असतात, हे पदार्थ असतात, हे फारच म्हणजे वेगळा आनंद देणारे असतात. बघा अशा पद्धतीने हे आपलं पनीर झालेलं आहे. आपण आता त्याला काप देऊन घेऊ. सावकाश हे आपण काप करून घ्यायचे त्याचे. आता हे बाजूचं थोडं बाजूला ठेवून देऊ आणि मधले जे 2 काप आहे ते त्याचे बारीक काप करून घेऊ. बघा अशा पद्धतीने हे आपल्या अंदाजानं आपल्याला पाहिजे तसे काप हे करून घेतलेले आहेत. बघा अशा पद्धतीने हे आपण करून घेतलेलं आहे. बघा किती स्पॉन्जी आणि व्यवस्थित खमंग व्यवस्थित झालेलं आहे हे पनीर. बघा अशा पद्धतीने हे पनीर करून घेतलं आपण. हे असं पनीर झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ. बघा अशा पद्धतीने हे सर्व करून घेतलेलं आहे. स्पॉन्जी आणि खरंच व्यवस्थित झालेलं आहे सगळं आपलं. आपल्याला जसं पाहिजे होतं तसं पनीर झालेलं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आयकॉनला क्लिक करा.